प्रत्येकाकडेच असा कोणता ना कोणता गुण असतो की ज्याच्या साहाय्याने प्रत्येक व्यक्ती आपली प्रगती साधून घेऊ शकतो. फक्त आपण त्या गुणांचा विचार करत नाही, त्या गुणांवरती आपण काम करत नाही. नमस्कार मंडळी, मी योगिता, तुमची जवळची मैत्रीण. हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होते म्हणजे काय माहिती आहे? आपण आपल्या भावना, आपले विचार, आपली कृती याची जबाबदारीच घेत नाही. त्यावरती विचार करणं, आपल्या कलागुणांकडे लक्ष देणं, स्वतःसाठी काहीतरी करणं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं, या गोष्टींचा विचार आपण खूप कमी करतो. आपण जर स्वतःची जबाबदारी घेतली तर जीवन खूप सुखी आणि समृद्ध करण्यासाठी भरपूर वाव मिळतो. आपण गृहिणी स्वतःकडे किंवा स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हटलं की स्वतःला हे जमेल का, हा पहिला विचार आपण करतो. सगळ्यात पहिले हा विचार सोडूया. मला हे जमेलच आणि मी करेलच अशी एक जिद्द मनामध्ये ठेवूया. या नवीन वर्षामध्ये आपण तेच करूयात. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टींवरती काम करूयात. यावर्षी आपण एक छानशी सवय लावून घेऊयात की ज्या गोष्टी, जी स्वप्न आपण लहानपणापासून पाहत आलो किंवा अशा काही गोष्टी असतात त्या आपण ठरवतो पण पूर्ण होत नाही, पण त्या आपल्याला करायच्याच असतात. अशा गोष्टी, अशी स्वप्न पूर्ण करण्यासाठी लगेचच कामाला लागूया. त्यासाठी प्रयत्न लगेचच चालू करूया. वर्षानुवर्षे उलटत चालली आहेत आणि आपण मात्र जर आहोत तिथेच असेल तर वेळ आपल्यासाठी थांबणार आहे का? नाही ना. मग आत्ताच स्वतःमध्ये काही बदल घडवून आणूयात. स्वतःवर काम करूया. हो, आणि स्वतःवर काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते माहिती आहे का? सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात नेहमी घोळत राहणारे निगेटिव्ह विचार पळून लावूया. मला हे जमेल का? मी हे करू शकेल का? लोक मला काय म्हणतील? घरातले काय म्हणतील? हा विचार सगळ्यात पहिले सोडून देऊया. आपल्याला जे करायचं आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे ते मी मिळवणारच, मी त्यासाठी प्रयत्न करणार, असे पॉझिटिव्ह आणि छान विचार पहिले डोक्यामध्ये भरवूयात आणि निगेटिव्ह विचार जे आहेत ते पहिले पळून लावूयात. आणि निगेटिव्ह विचार पळून लावायचे म्हणजे काय करायचं? स्वतःला नेहमी बिझी ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं, आपण मोबाईलवरती जो वेळ वाया घालवतो तो पहिले बंद करूया. आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत, जी आपली स्वप्न आहे, ज्या काही गोष्टी आपण ठरवून ठेवतो त्या लिहून ठेवा. लिहून ठेवण्याने काय होतं की कमीत कमी आपण त्या गोष्टी वाचतो आणि आपल्याला माहिती असतं की ह्या गोष्टी मला ह्या महिन्यामध्ये, या वर्षामध्ये करायच्या आहे आणि त्यावरती आपण काम करतो. बऱ्याचशा गोष्टी आपण ठरवत असतो, मला हे करायचं, मला ते करायचं, आणि आपण त्यावरती काम करणं अजिबात प्लॅनिंग करत नाही किंवा त्याच्यासाठी काही मेहनतच घेत नाही किंवा कृती देखील आपण त्याच्यावरती करत नाही, पण विचार नेहमी करत असतो की मला हे करायचं, मला ते करायचं. सगळ्यात पहिले या वर्षामध्ये ही गोष्ट बंद करा. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या लगेचच करायला घ्या. भले मग ते कुठलं काम असो, तुमचा कुठला छंद असो, तुमची काहीही स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असो, ते तुम्ही लगेचच पूर्ण करायला घ्या. भलेही त्यात तुम्हाला यश येईल किंवा अपयश येईल, पण प्रयत्न थांबवू नका. सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईलवरती आपण तासनतास जो वेळ वाया घालवतो तो सगळ्यात पहिले बंद करा. म्हणजे बघा तुम्हाला किती वेळ मिळतो. राहिलेली जी कामे असतात ती पटापट आटपवून घ्या. कारण आपण काय करतो, गृहिणी म्हटलं की दिवसभर कामं करत बसतो आणि कामामध्ये आपण हाच विचार करतो की मला आज हे करायचं आहे, ते करायचं आहे, आणि संपूर्ण कामं आवरली की आपण सगळ्यात पहिले मोबाईल घेतो आणि मोबाईलमध्ये पूर्ण दिवस कधी निघून जातो हे आपल्याला देखील समजत नाही. सगळ्यात पहिले ही गोष्ट बंद करूया. एकदा आपलं सर्व घरातलं काम आवरलं की आज माझं काय टार्गेट आहे किंवा मला आज माझ्या स्वप्नांसाठी किंवा माझे छंद जोपासण्यासाठी आज मला काय करायचं आहे, मी पहिले ते पूर्ण करेल आणि मग मी मोबाईल बघेल, सोशल मीडिया बघेल. ही सवय स्वतःला लावून घेऊया. कारण काम आवरल्यानंतर जर आपण मोबाईल हातात घेतला तर तासनतास आपले कुठे निघून जातात हे आपल्याला देखील समजत नाही. त्यामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, आपले छंद आपल्याला जोपासायचे आहेत, काम आवरल्यानंतर पहिले ते हाती घेऊया. त्यानंतर आपण सोशल मीडिया, व्हॉट्सअप, जे काही आपल्याला आवडत असेल त्यावरती वेळ देऊया. तर मग करताय ना तुम्ही देखील या गोष्टींची सुरुवात? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आजचा माझा दिवस खरंच खूप छान होता. सकाळचं वातावरण फ्रेश असं आणि घरी आल्यानंतर देखील फ्रेश असं रुटीन, देवपूजा वगैरे झाली
नाश्ता, स्वयंपाक, घरातली कामं आणि भरपूर असं लवकर काम आवरल्यामुळे मला आज भरपूर असा वेळ देखील मिळणार आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी, माझी छंद जोपासण्यासाठी आणि ज्या काही गोष्टी मी ठरवलेल्या आहेत त्या लिहून ठेवण्यासाठी, त्या गोष्टींवरती काम करण्यासाठी मला खरंच खूप आज वेळ मिळणार आहे. या गोष्टीचा देखील मला खरंच खूप आनंद होत आहे. मी देखील बऱ्याचशा वेळेस काही गोष्टी ठरवते, त्या पूर्ण होत नाही आणि चिडचिड होते. पण आपण जेव्हा स्वतःवरती काम करतो ना, आपण जेव्हा स्वतःमध्ये बदल घडवून आणतो ना, तर खरंच आपल्याला ठरवलेल्या गोष्टींसाठी खूप वेळ मिळतो. हे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 2025मध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल घडवून आणायचे आहे, ते तुम्ही देखील लिहून ठेवा. आणि ते बदल घडवून आणण्यासाठी लगेच कामाला लागा. कारण आपण जर कामाला लागलो तरच ते बदल आपल्यामध्ये घडणार आहेत. आपण प्रयत्न केला तर आपलं आयुष्य बदलणार आहे. हे तितकंच खरं आहे. तर लागताय ना तुम्ही देखील कामाला? चला तर मग भेटूया अशाच एका छानशा विषयासोबत.